श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असं जीवती पूजन करायचं आहे। आत्तापर्यंत तुम्ही केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, त्याचे अनुभव सुद्धा आले असतील। आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपल्याला ही श्रावणातली जीवती पूजा जी आहे तर ती करायची आहे। किंवा ज्यांना मूलबाळ होण्यासाठी काही समस्या आहे तर त्या महिला सुद्धा, त्या स्त्रिया सुद्धा जीवती पूजन करू शकतात। प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी शुक्रवारी जीवतीची पूजा करायची आहे। तर श्रावण शुक्रवारी ही जीवतीची पूजा का केली जाते आणि हे केल्यामुळे काय लाभ होतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की नक्की हे जीवती काय आहे, का हे करतात। तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांचा प्रश्न येऊ शकतो की ताई, आमचे मुलं बाहेर गावी राहतात तर त्यासाठी काय करायचंय, तर त्यांच्यासाठी कसं आपण हे व्रत करायचं किंवा पूजा करायची, सगळी माहिती मी तुम्हाला देते। बघा, आपण आया आपल्या मुलाबाळांसाठी काय काय करत असतो, अगदी आपण सगळंच, आपला प्रत्येक क्षण आपण त्यांच्यासाठी देत असतो, त्यांच्यासाठीच आपण कष्ट करत असतो, मुलांसाठी आपण सगळं काही करतो आणि आपल्या मुलाबाळांचं रक्षण व्हावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप पुढे जावं यासाठी आपण झटत असतो। तर त्यामुळे तुम्हाला श्रावणात शुक्रवारी ही जीवती पूजा करायची। तर आता कशी करायची, अगदी सोपी आहे, फार काही त्याला लागणार नाही आहे। मी पटकन तुम्हाला पूजा सांगते की कशी करायची। आता सगळ्यात पहिले म्हणजे हा जीवतीचा कागद काय आहे, तर बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। या जीवतीच्या कागदामध्ये 6 चित्र दिलेले आहे। तर पहिलं चित्र जे आहे तर नरसिंहांचं आहे। प्रल्हादाची हिरण्यकश्यपूपासून सुटका करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहांचा अवतार धारण केला होता। तर पहिलं चित्र नरसिंहाचं आहे। दुसऱ्या फोटोमध्ये भगवान बाळकृष्ण कालिया नागावर उभे आहेत। त्यानंतर तिसरं चित्र हे जीवत्यांचं आहे, जिवंतिकेचं आहे, या साक्षात देवता आहे। तर त्यांच्याबद्दल महाभारतामध्ये कहाणी आहे। तर या जीवत्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे। त्यानंतर चौथं चित्र जे आहे तर ते बघा बृहस्पती यांचं आहे। तर यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। बुधग्रह हा हत्तीवर बसलेला असून अंकुश धारण केलेला आहे। तर अशा हा जीवतीचा कागद आपण म्हणतो। नागपंचमीला सुद्धा आपण याचीच पूजा करतो। आणि पहिली गोष्ट म्हणजे हा जीवतीचा कागद तुम्ही श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच, आत्तापासून शुक्रवारी जरी लावला तुम्ही तरी चालेल, कारण आता बघा शुक्रवारी नागपंचमी सुद्धा आहे। तर तुम्ही हा कागद महिनाभर तसा ठेवा। प्रत्येक वेळेस शुक्रवारी तुम्हाला हा कागद जो आहे तो बदलायची गरज नाही। संपूर्ण श्रावण महिना तुम्ही हा असाच ठेवू शकतात। त्यानंतर मी बघा हा लॅमिनेटेड घेतलेला आहे। तर मी दरवर्षी हा स्वच्छ पुसून ठेवून देते, परत दुसऱ्या वर्षी स्वच्छ पुसून याची पूजा करत असते। बरेचसे लोक पोळ्याला याचं विसर्जन करत असतात। तर तुमच्यावर आहे, तुम्हाला तिथे मिळत असेल तर तुम्ही विसर्जित सुद्धा करू शकतात किंवा पुसून तुम्ही ठेवू शकतात। आणि दर शुक्रवारी जमेल तर सगळ्या आयांनी आपल्या मुलांसाठी पूजा करायची आहे। आणि बघा, तुम्हाला दर शुक्रवारी नसेल जमत तर श्रावणातला कमीत कमी एक शुक्रवारी तरी तुम्हाला पूजा करायची। आता पूजेमध्ये बघा मी जीवतीचा कागद लावलेला आहे, त्याला ही आघाडा आणि दुर्वांची माळ लावलेली आहे, कापसाचं वस्त्र लावलेलं आहे। तर दिवा लावून घेतलाय। कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करतो। तर आता गणपती बाप्पांची मूर्ती मी ते खाली अक्षता ठेवल्या आहे। आता गणपती बाप्पांना आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करूया। गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, त्यांच्या आवडीच्या दुर्वा आणि फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य पाण्याचा खाली भरीव चौकोन करायचा आहे, त्यावर मी गूळ खोबऱ्याची वाटी ठेवते, त्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे। आपली पूजा निर्विघ्न पार पडण्यासाठी आपण गणपती बाप्पांची कुठल्या पण पूजेमध्ये पहिले स्थापना करतो। तर अशा प्रकारे बाप्पांची स्थापना झाली आहे। त्यानंतर दिव्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। ठीक आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला बघा हा जीवतीचा कागद आहे। तर या जीवतीच्या कागदामध्ये जेवढ्या कुठल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक चित्राला आपल्याला हळद कुंकू चंदन अष्टगंध हे लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे। तर प्रत्येक चित्राला तुम्हाला लावायचं आहे। इथे ज्या ज्या गोष्टी आहे, नरसिंह आहे, नागदेवता आहे, त्याच्यानंतर बघा जीवत्या आहेत, या प्रत्येक गोष्टीला आपल्याला हळद कुंकू अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे। आणि हे मी आधीच अर्पण केले आहे, कापसाचं वस्त्र आणि आघाड्याची माळ। आघाड्याच्या माळेला खूप महत्त्व आहे, तर ही तुम्हाला मिळाली तर नक्की ही तुम्हाला अर्पण करायची आहे। आता याच्यानंतर आपल्याला इथे फूल अर्पण करायचं आहे। या फोटोला फूल अर्पण करूया। तुम्हाला जर ऑनलाईन हा फोटो मिळाला गुगलवर तर त्याची सुद्धा प्रिंट काढून तुम्ही पूजा करू शकता। आता इथे बघा फूल अर्पण केल्यावर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर जीवत्यांच्या पूजेमध्ये आपल्याला नैवेद्याला जास्त महत्त्व आहे। लाया फुटाण्यांचा नैवेद्य हा जमेल तर हा नक्की लाया आणि फुटाणे
हे तुम्हाला अर्पण करायचे। सोबत मी गूळ ठेवलेला आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य। शक्यतो लाया फुटाणे मिळतीलच, नाही मिळाला तर मग तुम्ही फक्त दुधाचा नैवेद्य ठेवा। पण या पूजेमध्ये फुटाणे आणि लायांच्या नैवेद्याला पण तितकंच महत्त्व आहे। त्याच्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे। यानंतर बघा, ही जीवती पूजा झाल्यानंतर तुम्हाला ओटी अर्पण करायची। या जीवत्यांना तुम्हाला ओटी अर्पण करायची आहे। जीवत्या म्हणजे या देवी स्वरूप असतात, तर कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला ओटी अर्पण करायची आहे। तर ओटीमध्ये बघा, मी इथे फार काही नाही, आपल्याला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, तर ज्याला आपण खण म्हणतो। सोबत नारळ आहे, शृंगाराचे दागिने तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही बघा, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, सिंदूर घेतलेला आहे, कंगवा आहे, जेवढं जमेल तेवढं। आणि सोबत तुम्हाला 11 रुपये 21 रुपये अशी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे। तर आता इथे खाली तुम्हाला अक्षता ठेवायच्या आहे आणि त्याच्यावर ही जी ओटी आहे ही आपल्याला जीवत्यांना अर्पण करायची आहे। ठीक आहे, ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि ओटीवर एक फूल ठेवा। ठीक आहे, तर अशी ही ओटी आपल्याला अर्पण करायची। आता बघा, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी सोबत जिवंतिका देवीचा श्लोक देते, तर तो श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे आणि कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची तुम्हाला आरती म्हणायची। तुम्ही कुठली पण म्हणा, दुर्गे दुर्गटभारी म्हटली, त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सुखकर्ता पण म्हणायची आहे, सुखकर्ता म्हणा, त्याच्यानंतर दुर्गे दुर्गटभारी, तुमच्या कुलदेवीची आरती म्हणा आणि माता लक्ष्मीची आरती म्हणा। आणि याच्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, माझ्या मुलाबाळांचा सांभाळ कर, माझ्या मुलांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये रक्षण कर, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ दे, त्यांची प्रगती होऊ दे, असं आपल्याला प्रार्थना करायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला या जीवत्यांना आपल्याला ओवाळायचं आहे। ठीक आहे, आणि यांना ओवाळून झाल्यानंतर ताटामध्ये तुम्ही दिवा घ्या आणि त्याच्याने ओवाळा आणि त्याच्यानंतर त्याच दिव्याने तुम्हाला तुमच्या मुलांना, मुलं असू द्या मुली असू द्या, त्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे। कळालं? त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। हे तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, चालेल, पण त्याच दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे। बरेच जण कणकीचा पण दिवा करतात, पण असं काही नाही आहे, तुम्ही या साध्या आपल्या चांदीचा किंवा पण पितळाचा दिवा असेल त्याच्याने तुम्ही ओवाळलं तरीसुद्धा चालेल। आणि बघा, मुलं जर बाहेर गावी राहत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, अक्षता ज्या आहे तर त्या अक्षता चारी दिशांना तुम्हाला थोडं थोडं टाकायच्या आहे घराच्या। ठीक आहे, आणि हळद कुंकू जे आहे ते पण चारी दिशांना थोडं थोडं टाकायचं आहे। आणि जिवंतिकेला, माता देवीला, देवी आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं जिथे कुठे आहे तर तिथे त्यांचं रक्षण कर, त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे। मुलं बाहेर गावी असतील तरी आई घरी ही पूजा करू शकते आणि चारी दिशांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून ओवाळून, चारी दिशांना ओवाळून आई जी आहे मुलांसाठी प्रार्थना करू शकते। आणि बघा, कोणत्याही शुक्रवारी किंवा दर शुक्रवारी तुम्ही अशी पूजा करू शकतात। आणि संध्याकाळी तुम्हाला एखाद्या सवाष्णीला घरी बोलवायचं आहे। दर शुक्रवारी करू शकतात किंवा एका शुक्रवारी जरी सवाष्णीला बोलवलं तरी चालेल। त्या सवाष्णीला तुम्ही दूध साखर जे आहे तर ते प्यायला द्या। काही लोक जेवणसुद्धा देतात, वरण भात भाजी पोळी किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। आणि त्याच्यानंतर ही जी ओटी आहे ही आपल्याला त्या सवाष्ण महिलेला तुम्हाला अर्पण करायची, किंवा एखाद्या सवाष्ण महिलेला बोलवणं तुम्हाला शक्य नाही आहे तर ही ओटीतलं सामान जे आहे तर ते तुम्हीच वापरू शकतात। हे नारळ वगैरे पण तुम्ही स्वतः घरातल्यांनीच ते खायचं आहे प्रसाद म्हणून। आणि हे प्रसाद, हे जे आहे लाया फुटाणे वगैरे, हे सुद्धा आपण घरातल्यांनीच खायचं आहे। तर असं तुम्हाला दर शुक्रवारी आईने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी जीवती पूजायची आहे। तर या जीवती पूजनाला खूप महत्त्व आहे। सोबत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जीवत्यांची आरती देते, तर ती आरतीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे। तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्या सगळ्या महिलांना हे जीवती पूजन करायचं आहे। आपल्या मुलांसाठी आपल्याला श्रावणातला दर शुक्रवारी करा, किंवा तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी एका शुक्रवारी तरी आपल्याला या जीवत्यांची पूजा करायची आहे। तर बघा, पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।